नमस्कार बाळांनो, आता का इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनचे इतके दिवस वाट बघत होते, तो शेवटी क्षण आलेला आहे। तारीख पे तारीख मिळून एक शेवटी सुरू झालेला आहे रजिस्ट्रेशन। ठीक आहे, आता आपण रजिस्ट्रेशन किंवा त्याच्याबद्दलच्या सगळ्या माहिती, मग इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, आता ह्याच्याबद्दलचं सगळं जे काही डेटा असतो, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत, कसा तयार करायचा आहे, कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, हे सगळे व्हिडिओ आणि ह्याच्या अपडेट्स आपण ऑलरेडी यूट्यूबवर देतोय आणि व्हॉट्सअपचा एक चॅनल पण काढलाय, फ्री ऑफ कॉस्ट आहे। तिथं काउन्सिलिंग रिलेटेड जे काय असेल तर सगळं तिथं अपडेट दिल्या जातात आणि तिथून पुढे आपण गोष्टी करतो। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे। सगळ्या जुन्या कट ऑफ इंजिनिअरिंगच्या असतील, फार्मसीच्या असतील, त्या तिथं दिलेल्या आहेत। आता इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय, त्याच्याबद्दल बोलू। फार्मसीचं अजून व्हायचं आहे, पेंडिंग पडलंय, ज्यावेळी होईल त्यावेळी बोलू। आता मुलांचा प्रश्न काय माहिती आहे काय, रजिस्ट्रेशन कुठं करू सर? ऑब्विसली आता रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे, मग कुठं करायचं हा प्रश्न पडलेलाच आहे। मग त्याच्याबद्दल पण सांगणं महत्त्वाचं असतं। कॉलेजेस काही रजिस्ट्रेशन करून देत आहेत, खरोखर कॉलेज ते चांगलं काम करतात, कारण मुलांचं टेन्शन कमी करतात। पण तिथं पण स्कीम आहे, गेम आहे, फ्रॉड आहे, स्कॅम आहे, बाबा काय काय आहे, लय काय काय आहे। तिथं पण काय असतं सांगतो, रजिस्ट्रेशन केला ना तर कॉलेजमध्ये करायचं, स्वतः करायचं की नेट कॅफेवाल्यांकडे करायचं, प्रत्येकाचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत। पण मी एक इथं आयडिया सांगतो, ती व्यवस्थित फॉलो करा। आता स्वतःबद्दल पहिला येतं, दुसऱ्या पॉईंट स्वतः लय कॉन्फिडन्स आहे का, मोबाईल हाय हातात, मी बुक्की हानीन म्हणेन नाकावर का लय लागते रे, स्वतः करू नका। काय होतं माहिती काय, युट्यूबवर आमच्यासारख्यांनी व्हिडिओ बनवलेतच, ते व्हिडिओ बघायचा, एकाच मोबाईलवर व्हिडिओ चालू, एका मोबाईलवर ते फॉर्म भरायला लागले। अबे कुठं असते असं, आयुष्याचं सगळ्यात मोठं काम करायला पहिल्यांदा आणि ते मोबाईलवर काय अर्थ आहे? आणि तुम्हाला सगळं कुठं माहिती आहे, तुम्ही कॅन्डिडेट ए ला येताय काय बी ला येताय, तुम्ही सगळे व्हिडिओ बघा युट्यूबचे, पण कुठले बघा काय बघा हा पण महत्वाचा आहे। हे फॉर्म भरण्याचा सगळा डेटा तुम्हाला माहिती नाही आहे, चुकून व्हिडिओ बघून तुम्ही काहीतरी वेगळंच इंटरप्रिटेशन काढलं, मी कॅन्डिडेट ए ला येतोय काय सी ला येतोय, इथनं चालू होतंय परत। आणि हे माहित नसतंय की तुम्हाला बाबा कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहेत, कसे अपलोड करायचे आहेत। तुम्ही व्हिडिओ बघा, माहितीसाठी बघा, पण हे मोबाईलवरून वगैरे फॉर्म भरू नका। तुम्ही म्हणा सर ठीक आहे, मी मोबाईल टाकला कचऱ्यात, लॅपटॉप आहे माझ्याकडे, कम्प्युटर आहे, मी भरतो। नका ना भरू, ऑलरेडी आपल्याकडे फॅसिलिटी आहेत। स्वतः विनाकारण त्रास घेऊ नका, जिथं घ्यायचं आहे तिथं घेणार नाही। रजिस्ट्रेशनला जायचं आहे ना, ऑफलाईनला जावा, निवांत उभारा दिवसभर, ऑफलाईनचं रजिस्ट्रेशन करा। तिथं नाही म्हणणार, तिथं वेळ जातोय, कंटाळा येतोय, ऑनलाईनला टाकतो, इथं स्वतः कराल। त्यामुळे हे मी प्रेफर कधीच करणार नाही आणि तुम्ही पण करू नये हे मी सांगतोय, कारण किती नॉलेज आहे, छोटे मोठे व्हिडिओ। हा कोणतरी घरात मोठा आहे, त्यांना सगळं क्लिअर नॉलेज आहे, फॉर्म प्रोसेस कशी भरायची आहे, काय काय आहे हे सगळं क्लिअर, डॉक्युमेंट्स वाचलेत सगळे आणि भरायला लागलाय, बेस्ट आहे, भरून घ्या त्यांच्याकडून। स्वतः मोबाईलवरून वगैरे काही करू नका। दुसरं, आता मॅक्सिमम ऑप्शन कुठं चूज होतोय, इथे एकतर कॉलेजेस जी भरून द्यायला लागले ते, किंवा नेट कॅफेवाले। हे बाबा ही तर लय खतरनाक कार्य करतायत, कारण सीईटीचे ज्यावेळी फॉर्म भरायचे होते ना, माझ्याकडे 7 ते 8 स्टुडंट, मग काही मुली आहेत काही मुलं आहेत, त्यांचे सीईटीचे फॉर्म भरले, पैसे पण घेतले, पण पेमेंट केलं नाही कार्यकर्त्यांनी। ती मुलांना मग नंतर ज्यावेळी गेली ना, हॉल तिकीट निघेना ना त्यांचं, त्यावेळी त्या मुलांना कळलं की त्यांचं पेंडिंग पडलंय, लास्ट प्रोसेस जी आहे ना पेमेंट करायची ती राहिली। मग ज्यावेळी नेट कॅफेवाल्यांना विचारलं, ते म्हटले आम्ही केलंय, काहीतरी उडवडीची उत्तरं, ती मुलं सगळी गणली बिचारी, कारण त्यांचा गॅप, सीईटी दिली नाही तर ऍडमिशन आता पुढं काहीच नाही ना, सीईटी कंपल्सरी होती आणि त्यांनी मग जेडब्ल्यू वगैरे पण काही दिली नव्हती। मग आता ती मुलं जाणार कसं, त्या मुलांचं खूप मोठं नुकसान झालं। जो नेट कॅफेवाला व्यवस्थित भरून देतो, ज्याला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, आता तुम्ही म्हणाल हे ओळखायचं कसं, आता ते तुम्हाला बघा, कारण प्रत्येक जण म्हणते मी गेली 50 वर्ष भरतोय, म्हणणं 50 वर्ष कसं म्हणायला लागले रे, म्हणतो प्रत्येक जण सांगतोय मी लय वर्ष भरायला लागलोय, मला सगळं येते की नाही येते बाबा हे आपल्याला नाही माहित। हा जर तुम्ही थोडीफार चौकशी करा, भरत असतील व्यवस्थित तर भरून घ्या, ठीक आहे। तुम्ही ऑलरेडी युट्यूबवरचे बघितला असाल व्हिडिओ किंवा सर्क्युलर वाचले, त्या पद्धतीनेच आहे। फायनल सबमिट करायच्या आधी 4 वेळा वाचा ते बरोबर आहे का डेटा, मग तसं असतील नेट कॅफेवाले चांगले भरत असतील तर। सगळ्यात बेस्ट पॉइंट इथं आहे, म्हणा आता तरी म्हणला की हो तिथं फ्रॉड होतोय, स्कॅम होतोय, काय लुटत्यात वगैरे, तिथं गेम कुठं होते सांगतो। कॉलेजेस गंडवतात कधी माहिती आहे का तुम्हाला, ऑप्शन फॉर्म भरायच्या वेळी। रजिस्ट्रेशनच्या वेळी काय नाही आहे ना ऑप्शन भरायचे आहेत, ना कॉलेजची लिस्ट द्यायची, ना काय द्यायचे। कॉलेजेस जी भरतात, आता ही गव्हर्नमेंटवाली किंवा लेट टॉप कॉलेजेस आहेत ना, ती तुम्हाला जवळ पण येत नाहीत, नाही तुमचं तुम्ही भरा जाऊ म्हणतात। जी प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे ती भरून देतात, तिथं पहिला जाऊन उभं राहायचं,
ओ आमचा फॉर्म भरून द्या, ती देतात. आणि त्यांना काय ती सांगतात आमचं कॉलेज असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. तुम्ही म्हणायचं होय तुमच्याच कॉलेजला आम्ही ऍडमिशन घेणार आहे. काय ती सांगतात, खरं सांगतात खोटं सांगतात आपल्याला नाही माहित. आपलं काम आहे रजिस्ट्रेशन करायचं, तिथं जाऊन करून घेऊन या. ती भरून द्यायला मदत करायला जाताना पेढे द्या 2 त्यांना, थँक्यू म्हणा, काय करायचं माहित नाही. पण ती लोक खरोखर मदत करणारे आहेत, हेल्प करतात, चांगले आहेत. हा काही फ्रॉड पण आहेत कॉलेजेस, ती जी फॉर्म भरून देतात तो फ्रॉड आहे, नंतर होणार आहे, आता होणार नाही लगेच, नंतर होणार आहे. नंतर फ्रॉड होतोय ना त्यावेळी आपण बघूया ना कुठं थांबायचं. ऑप्शन फॉर्म वेळी काय करायचं आहे, रजिस्ट्रेशनला सगळं केलं, तुमचा तिथं पासवर्ड वगैरे पण टाकतात, रजिस्ट्रेशन सगळं व्यवस्थित होते. 2 ऑप्शन आहेत, घरी आल्यानंतर पासवर्ड बदलून घ्या, कारण रजिस्ट्रेशनमध्ये काही चेंजेस किंवा चुकीचं काय टाकण्यासारखं नसतंय, म्हणजे त्या कॉलेजला काय फायदा होणार नाही आहे, कारण अजून ऑप्शन फॉर्म टाकले नाहीत किंवा त्यांच्या कॉलेजचं लिस्टमध्ये नाव टाकायचं नाही आहे. रजिस्ट्रेशन कॉलेजमध्ये गेला, सगळा डेटा त्यांच्याकडे आहे. काही जुनी कॉलेजेस खूप चांगले आहेत, खरोखर मुलांना मदत करतात, तिथे जावा. भले लाईनला लागायला लागू दे, उभारायला लागू दे, 1-2 तास उभारा, फॉर्म भरून घ्या. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला डाऊट आहे पासवर्ड बदला, मी म्हणतो 100% घरी येऊन तुम्ही स्वतःचा पासवर्ड बदला. त्यांच्याकडे सेव्ह जर केला असेल, करतातच बऱ्यापैकी ते. त्यामुळे कॉलेजमध्ये जाणार असाल तर कॉलेजमध्ये जावा, कॉलेजमध्ये सगळी डिटेल असतात. काही क्युरी असतील तुमच्याकडं की कास्टबद्दल, सर्टिफिकेटबद्दल, त्या तिथं जाऊन विचारा, ते तुमच्या क्लिअर होतील. तिथंच ऑप्शन फॉर्म रजिस्ट्रेशन करा, रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. स्वतः करू नका, मी सांगेन. नेट कॅफेवाले चांगले भरून देतात, त्यांच्याकडे आहे नॉलेज, ऑब्व्हियसली तिथं ह्या 2 मधनं एक चूज करा, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते. ठीक आहे, स्वतः भरणारच आहे, रिस्क घेणार आहे तर घ्या, तुमची इच्छा आहे, शेवटी तुमचं आयुष्य आहे. ओके. आणि एकदा का रजिस्ट्रेशन झालं तर व्हेरिफिकेशनसाठी काय करायचं, ऑनलाईन जायचं की ऑफलाईन जायचं, त्याच्यासाठी व्हिडिओ आहेच बघा, तो बघून घ्या. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये येत आहे. पण रजिस्ट्रेशन असेल, व्हेरिफिकेशनचा व्हिडिओ पुढचाच बनवलाय आपण, ते पुढे येईल. रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कॉलेजेसमध्ये जावा, नेट कॅफेमध्ये जावा, जो ऑलरेडी रेप्युटेड आहेत नेट कॅफे, किंवा त्या माणसांना खूप नॉलेज असेल तर तिथं कॉलेजेसमध्ये पण जाऊन व्यवस्थित, आणि ते पण एक 15-20 वर्षापूर्वीचं कॉलेज असेल तर बेस्ट आहे. 2-3 वर्षात सुरू झालं असेल आणि तिथं बरेच मागच्या वेळी फ्रॉड जर कळत असतील तर नका जाऊ. 2-3 दिवस थांबा, सगळं कलेक्ट करा, कसं चाललंय काय माहिती घ्या, आणि देन त्या कॉलेजांमध्ये जावा किंवा नेट कॅफेमध्ये जावा. पहिला तुम्हीच एक्सपेरिमेंट करू नका की तुमच्यावरच पहिला एक्सपेरिमेंट करायला लागल्यात. नेट कॅफेवाल्या गेल्या, ह्या वर्षीचा पहिला फॉर्म तुमच्याच नावानं भरायला, नका ना जाऊ, थांबा की जरा. 3-4 दिवसांनी जावा, तुम्ही थोडीफार चौकशी करा कुठं काय बसलात. इथं पेशन्स ठेवायचे असतात, हावऱ्यासारखं पळत पळत जायचं नाही, माझा पहिला भरा, पहिला भरल, नवीन कोणतरी असेल नेट कॅफेवाला चुकवून ठेवल. ठीक आहे. हां, म्हणणार चुकलं तर ते नंतर पुढं बघूया, पण चुकवू नका ना, पहिल्याच डोक्यात का घ्यायला लागलाय. ह्या 2 गोष्टी करा. हे माझ्याकडले आहेत, कार्यकर्ते मला स्क्रीनशॉट पाठवतात, सर मी मोबाईलवर भरालतो ते असं मिस्टेक झाली, हे झाली. अबे भर कोण म्हटलंय, हे 2 आहेत ना बाळांनो, तुमच्यावर कोण येत नाही, स्वतः जावा. आई वडील म्हणतील नाही माझ्याकडे दिवसभर नाही आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन बसायला, आपण स्वतः मोबाईलवर भरू किंवा काहीतरी करू, नका करू. स्वतःचा फॉर्म भरायला लागलाय, जाऊन कॉलेजांमध्ये बसा. डॉक्युमेंट्स, सगळ्यात अजून एक महत्त्वाचे, डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा. काही कार्यकर्ते असतात बसमध्ये फाईल विसरली, सगळे बस बरोबर गेले, पावसात भिजले डॉक्युमेंट्स, पाऊस पडतोय, एक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा, पोतं घ्या, 4-5 घड्या मारा आणि त्यात डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा. पाऊस खूप मोठे सुरू आहेत बाहेर, त्यात जर डॉक्युमेंट भिजले आणि त्याच्यावर जे शिक्के वगैरे लिहिले असेल, मारले असतील किंवा असतील, ते पाण्यामध्ये खराब होतात आणि ते नंतर मग रडवतात व्हेरिफिकेशनला. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत, हे फॉलो करा रजिस्ट्रेशनमध्ये. चालेल. ओके, चला, थँक्यू.